नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची घोषणा झालेली आहे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार आहेत। ते कोणत्या तारखेला येणार आहेत आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे तर जाहीर झाले, 2000 रुपये हे तुमच्या खात्यात पडणार आहेत, परंतु त्याची डेट आलेली आहे आणि ती डेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे, कारण शेतकऱ्यांना आतापर्यंत 7व्या हप्त्याचं वाटप झालेलं नाही आणि तेच वाटप आता अखेर होणार आहे। नाशिक येथून एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्या कार्यक्रमामध्ये मोठी घोषणा शासन करणार आहे। त्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वात महत्त्वाची अपडेट देणार आहेत आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमीसुद्धा देणार आहेत, कारण शेतकऱ्यांना आता 7व्या हप्त्याचं वाटप नाशिक येथून केलं जाणार आहे। त्याचं बटन दाबून आता शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे टाकले जाणार आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचं वाटप अखेर जाहीर झालं आणि त्याची तारीखसुद्धा आलेली आहे। तीच तारीख आपण पाहणार आहोत, कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडणार, त्यामुळे महत्त्वाची अपडेट असणार आहे। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला तर जाणून घेणार आहोत, सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हे 2000 रुपये पडणार आहेत। आता वाट पाहायची गरज नाही, आता सर्व शेतकऱ्यांना लवकरच हे पैसे टाकले जाणार आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे। कारण PM किसान आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना हा हप्ता पडत असतो, परंतु लगेच पडलेला नाही, त्यामुळे आता शेतकऱ्यांना याची डेट आलेली आहे, त्या दिवशी शासन याची मोठी घोषणा करणार आहे, त्यामुळे आनंदाची अपडेट असणार आहे। PM किसानचा 2000 रुपयांचा लाभ तुमच्या खात्यात हा 2 तारखेला पडलेला होता, परंतु PM किसान आल्यानंतर नमो शेतकरी लगेच येत असतो आणि ते लेट झालेले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना आता हे लेट झालेले तर आहेत, परंतु शासन महत्त्वाची खुशखबर कधी देणार आहे, कोणती डेट असणार आहे, त्या दिवशी शासन सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकणार आहे। सर्वात महत्त्वाची अपडेट आहे आणि तीच अपडेट आता आपण जाणून घेत आहोत। 7व्या हप्त्याची अखेर तारीख शासनानं जाहीर केली आणि नाशिकचा कार्यक्रम कोणत्या दिवशी होणार आहे आणि त्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पडणार, परंतु शेतकऱ्यांना काय केल्यानंतर पैसे पडणार आहेत आणि नाशिकचा कार्यक्रम कधी आहे, तर नाशिकचा कार्यक्रम आहे 25 तारखेला, 25 ऑगस्टला हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि तेथून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मोठी घोषणा करणार आहेत। एक बटन दाबून DBTच्या माध्यमातून तुमच्या खात्यात हे पैसे लगेच ट्रान्सफर केले जाणार आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची अपडेट आहे आणि ही डेट तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे, कारण त्या दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आता 2000 रुपये येणार आहेत। काय केल्यानंतर आता शेतकऱ्यांना पैसे वाटप होणार आहे ते सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे, कारण सर्व शेतकऱ्यांना हे करणं गरजेचं आहे। आधार सीडिंग करून घ्यायचं आहे आणि फार्मर ID कार्ड काढून घ्यायचं आहे, कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे फार्मर ID कार्ड अजून काढलेले नाहीत, त्यामुळे फार्मर ID कार्ड काढून घ्या आणि आधार सीडिंग करून घ्या, लगेच तुमच्या खात्यात हे पैसे पडून जातील, काळजी करण्याची गरज नाही। 2 लाख शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत फार्मर ID कार्ड काढलेले नाही, त्यामुळे काही शेतकऱ्यांना हा लाभ भेटण्यापासून शेतकरी वंचित राहत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड लगेच काढून घ्यायचं आहे आणि तरच शेतकऱ्यांच्या खात्यात हे 2000 रुपये नमो शेतकरी योजनेचे पडणार आहेत, त्यामुळे हे काम लगेच करून घ्या। आधार सीडिंग तर करणं गरजेचंच आहे, ते तर करूनच घ्या, परंतु एक नवीन अपडेट आलेली आहे आणि ती कोणती असणार आहे, तर पीक विम्याचा जो हप्ता राहिलेला आहे, एक हप्ता तुम्हाला जमा झाला आणि दुसऱ्या हप्त्याचं 8000 कोटींचं वाटप आता शेतकऱ्यांच्या खात्यात होणार आहे। ते कधी होत आहे, तर त्याचा डेटसुद्धा लवकरच जाहीर होणार आहे आणि ती डेट आल्यानंतर सर्वात अगोदर आपलं चॅनल तुम्हाला देणार आहे, त्यामुळे ज्या दिवशी डेट येणार आहे त्याचा GR येणार आहे, त्या दिवशी लगेच आपण तुम्हाला ही उपलब्ध अपडेट करून देणार आहोत। त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा, तर तुमच्या जिल्ह्यात हे पैसे कधी पडणार आहेत त्याची अपडेटसुद्धा आपण जाणून घेत आहोत। आणि सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे 2000 रुपये आता शेतकऱ्यांना 100% भेटणार आहेत, कारण प्रतीक्षा लागलेली होती, ओढ लागलेली होती की शेतकऱ्यांना 7व्या हप्त्याचं वाटप अजूनपर्यंत केलं गेलेलं नव्हतं आणि तेच वाटप अखेर जे रखडलेलं वाटप होतं ते आता शेतकऱ्यांना होत आहे, त्यामुळे काळजी करू नका। सर्व शेतकऱ्यांना हे पैसे आता 7व्या हप्त्याचे जमा व्हायला सुरुवात होत आहे,
त्यामुळे आनंदाची बातमी असणार आहे. आणि पीक विम्याचं 8,000 कोटीचं वाटपसुद्धा लवकरच होणार आहे. त्याचेसुद्धा अपडेट आपण देणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा कळवा आणि हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.